आणि कराड तालुका क्रिकेट असोसिएशन जी कार्यकारिणी आहे त्यांच्या माध्यमातून आलेली संपूर्ण स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहोत. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला संघ आहे बालाजी सी फूड तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती फायटर्सच्या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल पडतोय. या मॅचचा टॉस झाला होता आणि त्रिमूर्ती फायटर्स या टीमने त्रिमूर्ती फायटर्सच्या टीमने टॉस जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि बालाजी सी फूड या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक हनुमंत घेऊन येतोय. शुभम अगदी ड्राईव्ह केलाय. चांगला फटका खेळत असताना अगदी ढकललाय. कव्हरच्या दिशेने चांगला स्टॉप तिथे करत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 3 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. शुभम आणि अंकुर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. टीम बालाजी सी फूड या टीम कडून आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हनुमंत आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालेला आहे. धाव फलकावरती आहेत धावा तब्बल 3. तिसरा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांगडे हलकीशी अपील. हा आलाय तो डॉट. अगदी आपण जर पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा बॉल आलाय तो डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय हनुमंत. आपण जर पाहायला गेलं तर अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती देखील एक चिकी सिंगल आले. चोरटी धावली. त्याचबरोबर हितेशजी निंबाळकर यांचे आगमन आहे. त्यांचे आपण कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. अगदी आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती आपण 4 धावा आल्यात. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल ऑफ बॅकड्रॉप पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मधून अगदी आपण जर पाहायला गेलं तर वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत आणि कराडचा चीता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आदेश अगदी वेगाने आला बॉल पर्यंत. फेकी केली गेली. एकच धाव या बॉलवरती. एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरसवलाय. जाऊन पोहोचतोय अर्थातच 5 या धावसंख्येवरती. आपण जर पाहायला गेलं तर पुढचा बॉल हनुमंत यांचा. ओहो लोअर फुल टॉस बॉल आक्रमण करायचं होतं. बॉल हवेत आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार KTPL अंकुर खोत याच्या बॅट मधून आलाय तो दमदार असा दम दाखवणारा षटकार. या पहिल्याच डावातला पहिला मोठा फटका अंकुर खोत यांच्या बॅट मधून आलेला आहे. नावाप्रमाणे त्यांनी या बॉलच्या पाठीमागे खेळ केलेला आहे आणि बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे सरळ 7 धावांसाठी. त्याचबरोबर आपण एक सामनावीराचा पुरस्कार पाठीमागच्या मॅचचा आपण प्रदान करत आहोत आणि खेळाडूला विनंती आहे की आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या अशी विनंती आहे. आयोजन समितीकडे सूचना आलेली आहे. त्रिमूर्ती फायटर्स या टीमला 2 धावांची पेनल्टी आहे कारण एका ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. त्यामुळे आयोजन समितीने ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आम्ही टीम पर्यंत पोहोचवत आहोत. आपल्याला 2 धावांची पेनल्टी आहे. त्याचबरोबर हितेशजी निंबाळकर यांचाही सन्मान कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. त्याचबरोबर अरुणभाई कदम आणि विजू दादा जुनगर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. पाठीमागच्या मॅच मध्ये जो जबरदस्त खेळ राहिला होता
शैलेंद्र यांना आपण प्रदान करत आहोत. सामनावीराचा पुरस्कार कॅप आहे आणि त्याचबरोबर एक साडी आहे ती आपण त्यांना प्रदान करणार आहोत. अरुणभाई कदम आणि विजू दादा झुनगरे यांच्या शुभ हस्ते आपण शैलेंद्र यांना हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत आणि विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करा. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष अरुणभाई कदम आणि विजू दादा झुनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार शैलेंद्र यांना आपण प्रदान करत आहोत. कॅप आहे ती कॅप आपण त्यांना प्रथमतः प्रदान करत आहोत. साडी आहे आणि ती साडी आपण त्यांना आता प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ राहिला आणि आपण त्यांना सामनावीराचा हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अगदी आपण जर पाहायला गेलं तर राजू आप्पा गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर टीम बालाजी सी फूड्स संघाचा स्कोर अगदी आपण पाहायला गेलं तर 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक घेऊन राजू आप्पा सज्ज होत आहेत. सेकंड एंडला मात्र बॅटर आपण पाहायला गेलं तर अर्थातच पाहायला मिळतोय अंकुर. नॉन सेकंड एंडला शुभम. राजू आप्पा यांचा पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. पाठपुरा करत असताना मात्र बॉलला थांबवलंय. या बॉलवरती मात्र तिसरा धावेचा कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. या बॉलवरती 3 धावा आल्यात अगदी वेगाने. आपण जर पाहायला गेलं तर झापूक झुपूक 3 धावा घेतल्या गेल्यात. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं लगेच तिहेरीमध्ये केलेलं आहे आणि खास करून राजू आप्पा यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो, रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ राहिला होता, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. समोर एका बाजूला स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. हो इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, खोदून काढला हा फटका. लॉंग ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मात्र पाहायला मिळाली. सिंगल इथे, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल अर्थातच 16 या धावसंख्येवरती. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली तर सावधरित्या केलेली आहे. एक मोठा फटका आलेला आहे, त्यानंतर संयमाचा खेळ या जोडीने केलेला आहे, परंतु अद्यापही गोलंदाजी करताना यश मिळालेलं नाहीये. त्रिमूर्ती फायटर्सच्या टीमला हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. राजू आप्पा तयार. हो हलक्यातने मात्र खेळण्याचा प्रयत्न, फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने आशा प्रभावित केल्यात राजू आप्पा यांच्या. निश्चित राजू आप्पा ज्या वेगाने गोलंदाजी करत आहेत, एक मोठा फटका त्यांनी खर्च केला, एक तिहेरी धावांचा फटका खर्च केला, एक सिंगल धाव खर्च केली. त्यानंतरचा हा जो बॉल आहे तो अतिशय चांगला टाकलाय, डॉट टाकलेला आहे. अजूनही 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 चे शेवटचे 2 बॉल एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत शुभम, तर एका बाजूला बॅटिंग मध्ये अंकुर खोत ही जोडी. हो आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. अगदी यष्टीरक्षक खूप चांगली भूमिका अक्षयच्या माध्यमातून बजावली जाते. निश्चित कारण यष्टीरक्षकाची भूमिका ही तितकीच महत्वाची असते, कारण यष्ट्यांच्या पाठीमागून त्यांना क्षेत्ररक्षणाची सूत्र हलवावी लागतात आणि गोलंदाजाला काही सूचना देखील द्याव्या लागतात. त्याचबरोबर प्रसाद दादा पाटील खास कराडवरतून ही प्रीमियर लीग साठी आलेले आहेत आणि त्यांचे आपण करूया. प्रसाद दादा आपले स्वागत आहे. खास कराडवरतून या प्रीमियर लीग साठी आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने पाहूया या मॅचची रंगत. त्याचबरोबर दीपकजी थोरात यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि दीपक दादा यांनाही विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आपलंही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर षटकाची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. नो लॉस 16 धावा असा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच बॅटिंग करणारी टीम बालाजी सी फूड्स या संघाचा स्कोर आपण बघतोय. अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपण जर पाहायला गेलं तर अनेक मान्यवरांची उपस्थिती या प्रीमियर लीग साठी नक्कीच पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन 16 संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. मंगेशजी साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते प्रसादजी पाटील साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांची प्रमुख उपस्थिती
नक्कीच या व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते आणि त्यांचाच यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र जरूर केला जातोय. मायेची उपदर्शाला आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. गोलंदाजीसाठी मात्र अभि सज्ज होतोय तिसऱ्या षटकासाठी आणि स्ट्राईक हँडला मात्र शुभम पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन अकूट टप्प्याचा बॉल दिशा दिली. शॉर्टम पुल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल KTPL येतोय तो दमदार षटकार. टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोच आणि त्याच प्रकारचा फटका खेळला. पुढ्यात पडलेला बॉल सरळ पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक दिलखेच असा फटका. या बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना फलंदाज शुभम यांच्या बॅट मधून आलेला आहे. हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये झालाय सुरू. नक्कीच टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. 22 फुल टॉस बॉल, बैठक फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला, डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. एक धाव तर जरूर पाहायला मिळाली आणि एका धावीने मात्र धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल अर्थातच 23 या धावसंख्येवरती. निश्चित अशा प्रकारचा फटका आपण ज्या वेळेस उल्लेख करतो की टेनिस बॉल क्रिकेटची बैठक आहे. फलंदाज गुडघ्यावरती खाली बसतात, एक पाय पुढे काढतात आणि बॉल ऑन साइडला खेचतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला खरा, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. बॅटिंग करताना टीम बालाजी सी फूड या टीमला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल अभि. स्ट्राईक एंडला पाहायला गेला तर अंकुर खोत मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. हा बॅटर स्ट्राईक एंडला जरूर पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 23 या धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळते, परंतु मिडल ओव्हर मध्ये धावा जमवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत. अजूनही कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये. ओळखलं, पारखलं, हुक केला आणि धावा तिथे 6 बुक केल्यात. 6 धावांचा टोला येतोय KTPL षटकार. शक्ती आणि युक्तीचा साधला या बॉलच्या पाठीमागे मेळ आणि या बॉल वरती केलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज अंकुर खोत यांनी चांगला खेळ आणि बॉल पाठवला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा षटकार अंकुर खोत यांचा जलवा. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली अर्थातच 29 या धावसंख्येवरती. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कमबॅक करून देईल का या बॉलवरती अभि? पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन, रन मिळतील. अगदी हा चौकार आलाय. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. एक प्रतिभावंत फटका आहे. पाठीमागच्या बाजूला आतापर्यंत त्यांनी 2 अशा प्रकारचे फटके खेळलेले आहेत. गोलंदाजाकडे गती कमी आहे आणि गोलंदाजाने ज्या दिशेने गोलंदाजी केली आहे ती दिशा लेग स्टंप वरची आहे आणि फलंदाज सहजरित्या शपल लावून पाठीमागच्या बाजूला मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय. धावसंख्येने एक चांगला वेग प्राप्त केलाय. गोलंदाजावरती केले आक्रमण, परंतु शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे अभियांना ते कमबॅक करता येईल का आणि संघासाठी पहिली विकेट टिपता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. नक्कीच अगदी प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अभि कमबॅक करणं, अभिचं कमबॅक होणं महत्वाचं असेल या बॉलवरती. परंतु आपण जर पाहायला गेलं तर एक हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक एंडला अंकुर खोत पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 33 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल घेऊन शिवीजीटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मध्ये उत्साह, पंचांचं बोट आकाशाकडे आणि जोखीम पत्करली होती. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिला गडी गारद होतोय टीम बालाजी सी फूड्स. शुभम बॅक टू द डगआउट. हा धक्का क्रमांक मोठा आहे, कारण ज्या प्रकारे शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते, बॅटिंग करताना एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता आणि आज असं वाटलं होतं की शुभम चांगली बॅटिंग करतील. वैयक्तिक 13 धावा बनवून ते आउट होऊन माघारी चाललेले आहेत. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम बालाजी सी फूड या टीमला. शुभम चाललेत माघारी. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर क्रमांक आता 3 वरती इंद्रजित पाटील आलेले आहेत. याच टीमचे चॉईस खेळाडू आहेत
आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल, कारण ज्या प्रकारची सुरुवात आघाडीच्या जोडीने करून दिलेली आहे त्याच्यामध्ये इंद्रजित पाटील यांना त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि धावा कुटाव्या लागतील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्गवरती अभि तयार. अभिने विकेट मिळवली आहे. रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला गडी माघारी गेलाय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करून दिलंय या गोलंदाजाने. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, गती द्यायची. पुढचा बॉल घेऊन अभि सज्ज होतोय. इंद्रजित पाटील स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळत आहेत. जिंती गावचे आहेत. स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. हा टप्प्याचा बॉल, दिशा दिले, बैठक फटका सजवलाय. इंद्रा द टाइगर अभी जिंदा है, आल्या आल्या ठोकलाय. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत केलंय अभिचं. काय फटका होता, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर होतं. मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती. आल्या पावली इंद्रजित पाटील यांनी आपला ठोका. बॉल सीमा पार, सरळ 6 धावेंसाठी येतोय. धावसंख्या वाढवणारा षटकार, आपली झलक सबसे अलग, इंद्रजित पाटील. जिथे मात्र पाहायला गेलं तर आता 3 षटक समाप्त झालेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या बालाजी सी फूड संघ मात्र जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय टीम बालाजी सी फूड्स या संघाचा. बघा, इनिंग ब्रेक, ड्रिंक ब्रेक जास्त वेळ घेऊ नका. यानंतर चला मी विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. यानंतर देखील जर वेळ पुरेसा राहिला तर आणखीन एक मॅच आयोजकांच्या माध्यमातून मात्र घेण्याचा मानस असेल, त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 39 या धावसंख्येवरती. सेकंडला आपण पाहायला गेलं तर सलामीची जोडी अंकुर अजूनही तळ ठोकून आहे, परंतु शुभम माघारी गेल्यानंतर इंद्रजित आल्याला षटकार लगावला. एक बॉल त्याने फेस केला. 7 धावांवरती खेळतोय. जिथे मात्र पाहायला गेलं तर अंकुरने 10 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि 20 धावांवरती तो खेळतोय. आता चौथ्या षटकासाठी मात्र गोलंदाज अगदी सज्ज होईल. अर्थातच सुजित शेवाळे हा मात्र गोलंदाज सज्ज होतोय चौथ्या षटकासाठी. मिडल ओव्हर मध्ये या गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय. पाहावं लागेल इथून पुढे या धावसंख्येला आळा घातला जाईल का. चला स्पीडअप घ्या, थोडीशी मॅचला गती द्यायची विनंती करेन बॅट्समन. चला मॅचला थोडीशी गती द्या, कारण वेळ पुरेसा राहिला तर आणखीन एक मॅच आयोजकांच्या माध्यमातून खेळवण्याचा मानस असेल, त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी मात्र सुजित शेवाळे, सेकंड एंडला अंकुर खोत. निश्चित अंकुर खोत यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलेला आहे. बॅटिंग करताना त्यांच्या बॅटमधून काही मोठे फटके आलेले आहेत. तब्बल बॅटिंग करताना एक षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहे. ते त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. एका बाजूला एक चांगले ऑलराऊंडर सुजित शेवाळे षटक क्रमांक 4चा कारभार सांभाळतील. एका बाजूला अंकुर खोत. अशी लढत तुम्हाला या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. कोण कोणावरती करणार कुरघोडी, कोण कोणाचे डावपेच उधळून लावणार. ओव्हर नंबर 4ला सुरुवात. हा पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ही शैली आहे गोलंदाज सुजित शेवाळेची. निश्चित सुजित शेवाळे यांनी काय केलं की बॉल शरीरापासून दूर ठेवला. डॉट टाकलेला. अंकुर खोत यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. आला तो डॉट. सोडून दिलाय. आधीच ओळखलं, शरीरापासून दूर ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. स्कोर कार्ड आपण जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलं 40 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिला ना तर प्रथम बॅटिंग करताना बालाजी सी फूड या टीमने धावा चांगल्या बनवलेल्या आहेत, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला आकार द्यावा लागेल. एका बाजूला आणखीन 1-2 विकेट कशा प्रकारे घेता येतील याचा प्रयत्न त्रिमूर्ती फायटरला करावा लागेल. हो, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल थांबत नाहीये. एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट दाखवणारा हा आलाय तो चौकार. काय फटका होता, काय नजाकत होती, काय क्वालिटी होती. एक जबरदस्त फटका.
तर टी यार्डच्या वरतून खेळला आणि बॉलने सरळ डीप कव्हर सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावांसाठी या अगोदर मोठे फटके येत नव्हते, आता मोठे फटके यायला सुरुवात झाली, कारण स्ट्रायकर एंडला आहेत अंकुर खोत आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. दणदणीत फटक्याचा दानपट्टा त्यांनी आता मैदानाच्या आतमध्ये फिरवायला सुरुवात केली आहे. ओ इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, खोदून काढलेला हा फटका समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन दैनाद आहे. तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव मात्र प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल अर्थातच 45 या धावसंख्येवरती. निश्चित एका बाजूला आल्या पावली ज्यांनी डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने केली होती ते स्ट्रायकर एंडला आता इंद्रजित पाटील आहेत आणि शेवटच्या या ओव्हर मधल्या 3 बॉलचा समाचार घेता येईल का, हाही प्रयत्न त्यांना करावा लागेल. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले त्यावेळेस एक पॉवरफुल स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. समोर आहे सुजित शेवाळ यांची धारदार गोलंदाजी, त्या धारदार गोलंदाजीला आता उत्तर इंद्रजित पाटील यांना द्यावं लागेल. अगदी फटका सजवलाय, मिड ऑफ तैनात नव्हतं परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलं. दोन्ही बॅटरला वेगाने ह्या धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित याला फार महत्व आहे. तुमचा ताळमेळ चांगला असला पाहिजे आणि तो ताळमेळ या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला त्यानंतर या 2 फलंदाजांनी चपळतेने चातुर्याने ज्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, स्कोर बोर्डला पुढे घेऊन जात आहेत. नक्कीच पुढे न्यावं लागेल. टीमची धावसंख्या पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचली 47 या धावसंख्येवरती. बालाजी फूड्स टीमचा स्कोर आपण बघतोय. ओ मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गती परिवर्तन काय असतं हे या बॉलवरती दाखवून दिलंय. निश्चित जे काय आपल्याकडे मिश्रण आहे ते मिश्रण सुजित शेवाळ यांनी मैदानाच्या आत अंमलात आणलेलं आहे. गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक बॉल हा भिन्नतेने टाकावा लागतो आणि ती भिन्नता या बॉलच्या पाठीमागे होती. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण हे जे काही उर्वरित बॉल आहेत ते चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत आणि फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. पुढचा बॉल सुजितचा, इंद्रजित साडे. हो इथे कॅचचा प्रयत्न, आप्पा होते, कुठलीही चुकी करत नाहीयेत. संधी क्रिएट केली, संधीचं सोनं केलं, जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकला इंद्रजित पाटील. बॅक टू द डगआउट. आप्पाच्या हातामध्ये हा बॉल विसवला आणि अखेरकार आप्पांनी मोकळा श्वास घेतला, कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं, कारण बॉल फिरता असतो आणि ज्यावेळेस असा बॉल तुमच्या हाताच्या उंजळीमध्ये येतो ना त्यावेळेस कधी कधी उसळी घेतो, परंतु ती चूक आप्पा यांनी केली नाही. कॅच चांगला पकडला, धक्का क्रमांक आणखीन एक लागला. इंद्रजित पाटील येत आहेत जड पावलांनी माघारी. नक्कीच हा ऍक्शन रिप्ले पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून कुटुंबाचा बॉल होता, दिशा द्यायची होती परंतु आप्पा होते त्या ठिकाणी. कारण आप्पाचा विषय हार्ड आहे, आप्पाकडे कॅचचं क्रेडिट कार्ड आहे आणि कॅच तिथे पकडला त्यांनी, चांगली कॅच तिथे घेतली आणि इंद्रजितला माघारी धाडलं, तंबूचे आश्रय दाखवलं. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रघु आलेत, रघु पवार आलेत मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये चांगला खेळ रघुच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळी राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु स्ट्रायकनेडला अंकुर खोत आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं तर हनुमंत आलेत संघासाठी. त्यांनी P1चं पहिलं षटक हाताळलं होतं. अंतिम षटकासाठी नक्कीच गोलंदाजीसाठी हनुमंत पाहायला मिळतात. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. काय दडलंय, कुठपर्यंत मजल मारेल टीम बालाजी सी फूड. प्रथम बॅटिंग करणार, टॉस जिंकला होता त्रिमूर्ती फायटर्स टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु या बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक 2 आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी. या जरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती पार केली. धावा मिळाल्या, 4 आला चौकार. नक्कीच अगदी अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक आले, धडक झाली परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर मात्र चौकार येत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 51 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील हनुमंत आणि स्ट्रायकनेडला अंकुर खोत. हो मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले, क्षेत्ररक्षक आहे. आदेश कुठलीही चुकी करत नाहीये. कराडाचा चिता या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू मिड विकेटला पकडली जाते, जेल संपतोय तो म्हणजे अंकुर
खोतचा खेळ. अंकुर खोत यांनी चांगली बॅटिंग केली, डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करायला गेले. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या फटक्यांचं धाडस करता त्यावेळेस मात्र विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि अंकुर खोत माघारी येत आहेत. आणखीन एक धक्का लागलेला आहे. तीन विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. आता पुढील फलंदाज आलेत. हा बॉल खोदून काढलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन, लागोपाठचा दुसरा धक्का टीम बालाजी सी फूड या टीमला. नक्कीच अंकुर ज्या पद्धतीने माघारी गेला, शशी देखील म्हणत असेल तू चल मैं आया. 2 विकेट आतापर्यंत घेतल्या गेल्यात हनुमंतने. अगदी आता हॅट्रिकची संधी असेल. हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपण जर पाहायला गेलं तर हनुमंत अभिने घेतली होती पहिली हॅट्रिक. या मॅच मध्ये दुसरी हॅट्रिक हनुमंत आपल्या नावावरती करतील की नाही हे मात्र पाहावं लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय अनिल बागल. एका बाजूला आता हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती आहे आणि ज्या वेळेस आपण हॅट्रिक बद्दल चर्चा करतो की या शब्दाचा उगम हा क्रिकेट मधूनच झाला. 1858 साली एच स्टीव्हन्सन अशा प्रकारची त्यांनी ट्रिक पहिल्यांदा केली होती आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी एक फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली. हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला, प्रगात पडला तो हॅट्रिक. आणि तोच बॉल हॅट्रिकचा आहे, परंतु इथे पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज तिसराही कोसळलाय हॅट्रिकच्या बॉलवरती. आणि फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये रनआउट होईल. हॅट्रिक पासून वंचित राहिले हनुमंत, परंतु तिसरा धक्का दिलाय तिसऱ्या बॉलवरती. नक्कीच धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. विकेट येते, विकेटच्या पाठीमागे आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, अंतिमचा षटक, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. परंतु या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर कुठेतरी दबदबा पाहायला मिळाला हनुमंत मोरे यांचा, कारण कुठेतरी ही धावसंख्येला आळा घातलाय. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या बॉलवरती, मात्र चौकार आला, परंतु त्यानंतरचं कमबॅक चांगलं पाहायला मिळालं गोलंदाज हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून. तर निश्चित चांगली गोलंदाजी केलेली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला येऊन काय करावं लागतं की फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागतं, हेच काम करावं लागतं. परंतु हनुमंत मोरे यांनी काय केलेलं आहे, अंतिम षटक घेऊन आले, फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि सातत्याने विकेट घेतलेले आहेत. म्हणजे अशी दुहेरी भूमिका त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. आप्पा होते अगदी सूर मारत बॉलला पकडलंय आपल्या हातामध्ये, उंजळ केली आणि त्या उंजळीमध्ये ही कॅच. मी मगाशीच म्हटलं आप्पाचा विषय हार्ड आहे, आप्पाकडे कॅचचं क्रेडिट कार्ड आहे. निश्चित आप्पा असे खेळाडू आहेत, तुम्ही कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग या नावाची चर्चा करावी लागते. तुम्ही आता टेनिस बॉल क्रिकेटची प्रीमियर लीग पाहताय, आप्पाच्या नावाची चर्चा होते. आपण ज्यावेळेस गावाला जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये आपण जेव्हा सूर मारतो ना, त्या प्रकारचा सूर मारला आणि कॅच पकडली आप्पा यांनी. निश्चित. आणि संग्रामजी लावण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की आप्पा हे एखाद्या वेळेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या घोडदौडीमध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आतापर्यंत चांगल्या कॅचेस त्यांनी पकडलेले आहेत 2. आणखीन 1-2 डाया जर त्यांनी मारल्या तर 100% हे पारितोषिक त्यांनाच मिळेल. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी LED TV आहे आणि तो किताब मात्र कोणाला जाईल हे उद्याच्या दिवसामध्ये कळेल. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. आदेश आहे, आदेश सहजासहजी ही कॅच सोडणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन या मॅच मध्ये, या खेळामध्ये, या इनिंग मध्ये, शेवटच्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला. गोलंदाज हनुमंत मोरे. धावसंख्या धावफलकावरती आलेल्या आहेत तब्बल 51 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा आपल्याला ऍड कराव्या लागतील आणि त्या 2 धावा आपण बॅटिंग टीम मध्ये ऍड करूया.
म्हणजे धाव फलकावरती धावा येतील तब्बल 53 आणि विजयासाठी बनवावे लागतील त्या 54 त्रिमूर्ती फायटर्सच्या टीमला. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि आजच्या दिवसामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकलात. मराठी भाषेतला एक चांगला आवाज, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बहारदस कोपरखेरणे गावचा आवाज आपण सन्मानित करूया. उमेश म्हात्रे सरांचा सन्मान कराड तालुका प्रीमियर लीग 4.0च्या वतीने हा सन्मान आपण त्यांचा मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण या प्रीमियर लीग मध्ये समालोचन ऐकलं. शब्द सुमनांच्या माळा गुंपत ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, असा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज उमेश म्हात्रे सरांचा आपण करत आहोत. कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूया दीपक दादा लोखंडे यांना विनंती आहे. या प्रीमियर लीगला ज्यांचा मोठा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या शुभासे दीपक दादा यांच्या शुभासे आपण हा सन्मान त्यांचा करत आहोत. दीपक दादा लोखंडे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे दादा आपण हा सन्मान करावा. या प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आणि त्यांच्या शुभासे आपण करणार आहोत उमेश म्हात्रे सरांचा सन्मान. कराड तालुका प्रीमियर लीगचे आधारस्तंभ दीपक दादा लोखंडे यांच्या शुभासे उमेश म्हात्रे सरांचा या ठिकाणी होतोय. स्नेहपूर्वक आदरपूर्वक कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्नेहपूर्वक सन्मान. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकला आणि आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेची आठवण भेट आपण सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करत आहोत आणि त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माय चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करत आहोत. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत आणि पुढील सन्मान देखील आवाजाचा आहे. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला भारदसचा आवाज समालोचन करण्याची एक वेगळी शैली आपण सन्मानित करूया. शैलेश जाधव सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि त्यांनाही विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण सन्मानित करूया. शैलेश जाधव सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मराठी भाषेतला एक भारदसचा आवाज समालोचन करण्याची एक वेगळी शैली आणि त्यांचा आपण करत आहोत मुख्य व्यासपीठावरती स्नेहपूर्वक सन्मान. आणि कराड तालुका प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आदरणीय दीपक दादा लोखंडे यांच्या शुभाशय सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सन्मानित करत आहोत. शैलेश जाधव सरांचा होतो या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान, ज्यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवसामध्ये ऐकलेला आहे. त्या आवाजाचा होतो या ठिकाणी सन्मान. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट सेट केलंय अर्थातच 54 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. येणारे 30 बॉल आणि 54 धावांची अजूनही गरज आहे. आपण जर पाहायला गेलं तर हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि ते समीकरण मात्र पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर मागील मॅचचा हिरो आपण पाहतोय सुजित शेवाळे, ज्या नावाची चर्चा अखंड देशामध्ये, अखंड तालुक्यामध्ये, अखंड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. अर्थातच चला कराड तालुक्याचा डॉन म्हटलं जातं सुजित शेवाळे हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड मात्र ही जोडी आणि त्याच्या सोबतीला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच हनुमंत मोरे, ज्याने मात्र शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये P1चं पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होत आहे अर्थातच अनिल काटेकर. 30 बॉल 54 ची गरज आहे. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला सुजित शेवाळे कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावच्या आणि या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा आयकॉन म्हणून यावर्षी KSK प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम जावली प्रीमियर लीग असेल त्याच्यामध्ये खेळलेले. समोरच्या बाजूला अनिल काटेकर यांचा दमदार मारा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलने गॅप शोधलाय. पहिल्याच बॉलला अडवलंय सीमारेषेलगत. शुभम यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव येते. नक्कीच चांगला फटका होता. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न तटीयर सर्कलला भेदून मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये, परंतु शुभम अगदी वेगाने आले. थांबवण्याचा प्रयत्न तितकाच चांगला पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव सिंगल आली. सिंगलने मात्र खातं अकाउंट श्री गणेश झालंय. एका बाजूला हनुमंत मोरे बॅटिंग मध्ये तयार होतील. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली, परंतु एका बाजूला अनिल काटेकर यांनाही चांगला खेळ करावा लागेल. बॉलर तयार. राम द विकेट.
बॅक टू द बॉलर. कोणती धाब या बॉलच्या पाठीमागे नाहीये. चांगला बॉल. आखूड टप्प्याचा बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे करत असताना अनिल काटेकर चांगली गोलंदाजी राहिली आहे. P1च्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर धावा रोखाव्या लागतील, धावा थांबवाव्या लागतील आणि तेच करतायत. चांगला टप्पा देखील हाताळतायत. अनिल काटेकर पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केले, हल्ला चढवलाय. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा तोडली. या डावातला पहिला चौकार. चौकार आलाय, चौकाराची गरज होती. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन पूर्ण करणारा हा चौकार मात्र जरूर पाहायला मिळाला. 4 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. हनुमनच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 5 या धावसंख्येवरती. हनुमंत मोरे यांनी आक्रमण केलेलं आहे, परंतु एका बाजूला अनिल काटेकर यांच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे, ती चमक आहे आणि त्या प्रकारचा खेळाच मैदानाच्या आत करावा लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, परंतु अगदी आपण पाहायला गेलं तर पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर कोणतीही धाव नाहीये. आलाय तो डॉट बॉल. त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्यातील एक चांगले ऑलराऊंडर महादेव कदम, मुंबई पोलीस यांचे आगमन आहे. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. हा बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दशक. बॉल सीमा पार. धावा मिळताय 6. आलाय षटकार. नक्कीच महादेव कदम यांनी दिले कराड तालुक्याला भेट आणि बॉलने देखील घेतले बाउंड्री लाईनची भेट. हा अगदी आलाय हा दमदार असा हा स्ट्रोक. येतोय तो षटकार. 6 धावा. हनुमंत यांच्या बॅटमधून मात्र आक्रमक भूमिका मात्र नक्कीच पाहायला मिळते. आज हनुमंत यांनी मैदानाच्या आतमध्ये फटक्याचं चांदणं शिंपलेलं आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे. गोलंदाजीमध्ये चांगली धार दाखवली आहे. बॅटिंग मध्ये आता चांगली आक्रमकता दाखवलेली आहे. अनिल काटेकर यांना प्रयत्न मोठे करावे लागतील. बॉलर तयार. राऊंड द विकेट अनिल काटेकर. उजव्या बाहेर गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आणखीन एक लाजवाब क्लासिकल चौकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर बॅकफुटला गेले, हलक्या हाताने मात्र कट केला आणि चांगला फटका तिथे कव्हर पॉइंटला मात्र उडवला. क्षेत्ररक्षक नव्हते, गॅप शोधून काढली आणि हा चौकार आपल्या संघासाठी 4 धावा जमवत असताना पाहायला मिळाला. आणि चौकार येत असताना पहिलं षटक इथे समाप्त झालं. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. निश्चित धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केलेली आहे त्रिमूर्ती फायटर्स या टीमने, परंतु एका बाजूला बालाजी सी फूड या टीमला विकेट घ्याव्या लागतील, कारण आतापर्यंत विकेट प्राप्त केलेली नाही. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. हनुमंत मोरे आणि सुजित शेवाळे ही जोडी आता टीमसाठी चांगली बॅटिंग करते, परंतु ओव्हर नंबर 2 साठी कुणाला आणलं जाईल? पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक आहे. स्ट्रायकर एंडला सुजित शेवाळे डॉन आहेत, त्यांना थांबवायचे, त्यांची विकेट घ्यायचे. आणि अंकुर खोत एक असा पर्याय आहे जे ऑलराऊंडर आहेत, चांगली गोलंदाजी करू शकतात, चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवावी लागेल. बॅटिंगमध्ये आशिष सर आपण त्यांचा खेळ पाहिला ना तर अंकुर खोत यांनी डाव सावरला होता. स्ट्रायकर जोडीमध्ये येताना बनवल्या होत्या धावा तब्बल 29, परंतु आता गोलंदाजी करताना संघासाठी घ्याव्या लागतील विकेट. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. अंकुर खोत तयार. बारुगडेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे तो गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन, परंतु स्ट्राइक एंडला मात्र हार्ड हिटर बॅटर मात्र पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे मात्र त्याचा सामना नक्कीच करेल. अंकुर यांचा पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. स्ट्राइक एंडला सुजित शेवाळे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. पंचांचा इशारा येतोय तो नो बॉल. नो बॉल दिलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे आणि प्रत्यक्षात आता याची पडताळणी केली जाईल. बॉलची उंची किती आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. tenniscricket.in आता या वाहिनीची मदत घेतली जाईल, जी वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करत आहे. 7 कॅमेरे आहेत, कराड तालुका प्रीमियर लीगला कव्हर करत आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आवर्जून या प्रीमियर लीगच्या वतीने टिपली जाईल. हाय डेफिनेशन कॅमेरा देखील तुम्हाला पाहायला मिळतोय, जो मुख्य व्यासपीठाच्या समोर आहे. म्हणजे अशा प्रकारचे कॅमेरेज तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. त्याच प्रकारचा कॅमेरा तुम्हाला कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल.
नो बॉल म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट बॉल मेजवानी. हनुमंत कशा पद्धतीने मात्र स्वीकार करेल. फ्री हिटचा बॉल आहे, स्ट्राईक नेटला मात्र हनुमंत मोरे. पाहावं लागेल कशा पद्धतीने फ्री हिटच्या बॉल वरती मात्र आक्रमण करतील, की या बॉल वरती सिंगल डबल येईल की डॉट बॉल येईल, प्रश्नचिन्ह आहे. उत्तर या बॉल वरती समजेल. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल आहे, फलंदाजाला मुभा आहे, गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. चांगला बॉल अंकुर खोत यांना टाकावा लागेल. आपटलेला बॉल, आक्रमण केलंय, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अखेरकार हा बॉल हातामधून निसटलेला आहे. काही धावा निश्चित मिळतील. विकास होते त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या आणि 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 19 या धावसंख्येवरती टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 19 या धावसंख्येवरती लक्ष आपण जर पाहायला गेलं तर 54 धावांचा पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्थातच अंकुर. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, पंचांकडे मागितले दात. काय कमालीचा बॉल टाकलाय. 1 फ्रॉम दी ओव्हर असं पंचांनी कळवलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. कमालीचा बॉल, फलंदाजाला बांधून ठेवलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मात्र नक्कीच दिला गेलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. या बॉल वरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकुर सज्ज होतोय. पाहावं लागेल. हो, इथे बाहेरचा बॉल लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल स्टॉप केलाय आणि तिथे तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाली. काय धावा घेतलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं झटपट तिहेरीमध्ये केलेलं आहे आणि स्ट्राईक वरती सुजित शेवाळे डॉन यांना आणलेला आहे. एका दुसरी विकेट फार महत्वाची आहे. धावसंख्येचा बचाव करताना बालाजी सी फूड या टीमसाठी या दोन्ही विकेट फार महत्वाच्या आहेत, कारण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे आणि चांगला जम बसवलाय. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अंकुर खोत तयार. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय सीमा पार, लॉंग स्टॉपला. बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धाब्यांसाठी होईल फरार. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बैठा फटका सजवला. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, परंतु पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉपला मात्र हा चौकार येत असताना जरूर पाहायला मिळाला. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक आपण जर पाहायला गेलं तर 26 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. पाहावं लागेल इथून पुढे कसा खेळ राहतोय. चौकार तर नक्कीच आलाय. या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी गेले होते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. या बॉल वरती कोणतीही धाव नाहीये सर. निश्चित याच प्रकारची लाईन आणि लेन आणि टप्पा टाकावा लागेल, कारण हे अशा प्रकारचे बॉल आहे जिथे फलंदाजांना कसरत करावी लागते. ज्या वेळेस गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकतात आणि तोही खोलवर पद्धतीचा टाकतात, त्यावेळेस मात्र फलंदाजांचं काम वाढतं आणि तो बॉल डॉट आलाय. म्हणजे याच प्रकारची रूपरेषा गोलंदाजीमध्ये आखावी लागेल. हो, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय पॉइंटला, सीमारेषीच्या बाहेर. बस काय भावा, खेचल्यात इथे 4 धावा. KTPL येतोय तो चौकार. जबरदस्त बॅटिंग आता या बॉलच्या पाठीमागे झालेली आहे. हाही बॉल शहरापासून दूर ठेवला आणि फार वेळ होता सुजित शेवाळे यांना हा बॉल खेळण्यासाठी आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला एक लाजवाब फटका. धावसंख्या धावफलकावरती आहे 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा विजयासाठी. आता 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. 24. 18 बॉल 24चा थरार आहे. एका बाजूला प्रयत्न मोठे करावे लागतील असं म्हटलं जातं ना, ज्या कोशिशों का कद बडा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि ती प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. धावसंख्येचा बचाव करताना बालाजी सी फूड या टीमला नक्कीच धावसंख्येला आळा घालावा लागेल. आणि परंतु आपण जर पाहायला गेलं तर मधल्या फळीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय. अनिल काटेकर आलेत. धाव सलामीची जोडी फोडण्यामध्ये त्याला यश येईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सुजित 10 वरती खेळतोय.
हनुमान देखील आपण जर पाहायला गेलं तर 8 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत, 19 धावांवरती खेळतोय. तिसऱ्या षटकासाठी अनिलला बोलवलंय. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल अनिल. पाहावं लागेल. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय, चेंडू अगदी चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये, अगदी फुटबॉलचा वापर केला, परंतु शेवटी बॉलने सीमारेषा ओलांडली आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला कधी थारा दिला जात नाही आणि फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसला. ही वेळ धावा वाचवण्याची आहे, वाटण्याची नाहीये. तर अशा प्रकारच्या धावांचा तुम्हाला बचाव करावा लागेल. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला अडवावे लागतील आणि गोलंदाजाला तुम्हाला साथ द्यावी लागेल. या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येत आहेत त्रिमूर्ती फायटर या टीमसाठी. नक्कीच 4 धावा आल्या टीमची. धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 34 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. स्टॅकनेटला हनुमंत मोरे मात्र पाहायला मिळतात. अनिल यांचा हा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे, अगदी उडवलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने. बॉल थांबत नाहीये, टप्पा 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 घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर येते तो KTPL. चौकार. काय फटका खेळलाय, बॅकलिफ्टचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर होतं. पॉइंटच्या डोक्यावरतून बॅकवर्ड डी पॉइंटला पाठवलेला हा बॉल सरळ 4 धाब्यांसाठी चाललेला आहे. ज्या दिवशी तुमचा खेळ चांगला होतो, दिवस तुमचा असो, तुम्ही जिथे बॅट फिरवता तिथेच बॉल पडतो आणि तेच आज मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं ना तर हनुमंत मोरे यांच्या बाबतीत घडले. गोलंदाजीसाठी आले, 5 गडी त्यांनी गारद केले, बॅटिंग चांगली करतायत. नक्कीच अगदी आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं, बॅटिंग मध्ये देखील चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग होते. अनिलने मात्र आता कमबॅक करून देणं कुठेतरी महत्वाचं असेल या बॉलवरती. हो, फटका बसलाय, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाली, जीवदान प्राप्त झालं. हा कॅच किती महत्वाचा होता, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जिथून सुटले कॅच तिथून रंगात येईल का ही मॅच. धावा फलकावरती आहेत आतापर्यंत 39 धावा विजयासाठी इथून पुढे बनवायचे समीकरण शिल्लक आहे. हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटची परिभाषा आहे. ही कॅच ड्रॉप झाली, परंतु आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 14 आणि 14 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. 14 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही गरज आहे. अनिल निघालेत गोलंदाजी मधून, सुजित साठी पाहावं लागेल. हो, हा देखील फटका फसलाय, बॉल हवेत आहेत. यष्टनच्या पाठीमागे विशाल कुठलीही चुकी करत नाहीये. 440 वोल्टचा धक्का लागतोय, जावं लागेल माघारी. सुजित शेवाळे बॅक टू दी डगआउट. एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे, परंतु ज्यावेळेस ही विकेट मिळालेली आहे तिथून मध्ये मॅच मध्ये शिरकत करता येईल का, कमबॅक करता येईल का, याचाच प्रयत्न बालाजी सी फूड या टीमला करावा लागेल. कारण या टीमला हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर या टीमने एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलेला आहे. सचिनजी वगैरे यांच्या माध्यमातून या विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. नेट नंबर 3 मध्ये किरण सावंत आलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना किरण सावंत. आता येणारे बॉल शिल्लक आहे 13 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. टीमची धावसंख्या त्रिमूर्ती फायटर संघ जाऊन पोहोचतो 39 ला 2. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. अजूनही शेवटच्या काही बॉलचा केस शिल्लक आहे. धक्का क्रमांक 1 लागलेला आहे त्रिमूर्ती फायटर या टीमला आणि सुजित शेवाळे आउट होऊन माघारी गेलेले आहेत. मैदानाच्या आत नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 3 वरती किरण. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळाडू आहेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे होईल फरार, रन्स मिळतील 4. क्रिकेटमध्ये नाहीये तुमच्या गलपानपणाला थारा. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे ठेवण्याचं काम होतंय आणि अगदी चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. चुकी झाली आणि चुकीचा भुर्दंड मात्र नक्कीच भरावा लागेल. या चौकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 11.
येणारे बॉल 12 आहेत. मॅच बनवण्यासाठी आता लढावं लागेल. जिंदगी हो नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी हो है जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि ही मॅच बनवायची आहे ना, तर आज लढावं लागेल. 12 बॉल 11 ची गरज. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. नक्कीच वेळ आहे, वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळ बदलावी लागेल. वेळ काळ कशी असो, सगळं काही बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात आशा असावी नेहमी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो, पण वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलावी लागेल, खेळ बदलावा लागेल. या मॅच मध्ये येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. पाहावं लागेल मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मात्र कोणता गोलंदाज वापरला जाईल आणि दबदबा कायम ठेवतील का गोलंदाजी करणारे टीम, अर्थातच बालाजी सीफूड. 12-11चा थरार आहे. ज्या प्रकारे तुम्ही वेळेबद्दल चर्चा केली की हा जो कुशल मुवमेंटचा जो काळ आहे ना, दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. हे जे असं षटक आहे जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न हाच करावा लागेल की शेवटच्या षटकामध्ये आमच्या एका गोलंदाजाला काहीतरी करण्याची संधी या मॅचमध्ये उपलब्ध राहावी आणि त्यासाठी या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. किंबहुना एका बाजूला धावसंख्येचा पाठलाग करताना त्रिमूर्ती फायटर हा संघ या ओव्हरमध्ये धावा किती कुटणार, शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती शिल्लक ठेवणार, धावसंख्येचा बचाव करताना धावा किती शिल्लक ठेवणार, याही गोष्टी आता बालाजी सी फूड या टीमच्या पाहाव्या लागतील. असा रंगलेला रोमांचक सामना तुम्ही पाहताय. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 एक दैदिप्यमान आयोजन, क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखील आयोजनातून डोळ्याची पार न फेडणारी प्रीमियर लीग म्हणजे कराड तालुका प्रीमियर लीग. एक चांगलं व्यासपीठ, प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. मान्यवरांची रेलचेल आहे. कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून 7 कॅमेऱ्यानिशी हे आज स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. भूमिपुत्राचं एक चांगलं क्रीडांगण, चांगल्या दर्जाची सीमारेषा, मैदानाची सजावट चांगली आहे. समालोचकांची मांदी याडी आहे. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेला आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे. अनेक आकर्षक पारितोषिके या स्पर्धेला आहेत. अशा प्रकारचं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. ओव्हर नंबर 4 ला करूया सुरुवात. 12-11चा थरार आणि 12 बॉल 11 धावांची गरज असताना चौथं षटक मात्र घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर संघासाठी चौथं वैयक्तिक, दुसरं अंकुर खोत मात्र सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळतोय अर्थातच हनुमान. अगुडप्याचा बॉल समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका टीम त्रिमूर्ती फायटर या संघाला मिळाला. चौकार आला, 4 धावा मिळाल्या. धावा रोकाव्या लागतील. धावा कशाही तुम्ही रोका, परंतु ते रोखणं फार महत्वाचं आहे. या बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला, क्षेत्ररक्षक बॅकअप द्यायला पाठीमागे थांबले. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला तर जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्येही तसंच आहे. बॉल अडवण्याचा अंदाज चुकला की बॉल सीमारेषा ओलांडतो. आक्रमण केलं याही बॉलवरती. क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली. आता होणार नाही कोणती चुकी, होईल विकेटचं पतन. टीम त्रिमूर्ती फायटरला धक्का क्रमांक लागलाय दुसरा. वेळ कशी असो सर, सर्व काही बदलते, परंतु आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलली आहे, खेळ बदललाय. या बॉलवरती टप्पा चांगला हाताळलाय, कमालीचं कमबॅक करून दिलंय आणि विकेट नक्कीच प्रस्थापित केले. आता येणारे बॉल शिल्लक आहेत पाहायला मिळत आहेत. 10 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 7 धावांची अजूनही गरज आहे. सर टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, परंतु सामना जिंकणं हा मेहनतीचा भाग आहे. मेहनत करावी लागेल. निश्चित, कारण मेहनत ही अशी गोष्ट आहे की नशिबात नसलेल्या गोष्टींचं दार उघडं करते आणि ती मेहनत तुम्हाला आज करावी लागेल. मेहनत ही अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो की जर तुम्ही मेहनत प्रामाणिक घेतली तर यशाला पर्याय उरत नाही. म्हणून तर असं म्हटलं जातं ना की माणूस मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारण्या अधिक शोभून दिसतो आणि आयुष्याला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट आज या मॅच मध्ये करावे लागतील. सामना अजून संपलेला नाहीये, फक्त तुम्हाला या मॅच मध्ये लढायचं आहे. नक्कीच येणारे बॉल असतील 10 आणि 10 बॉल मध्ये 7 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल अंकुर खोत यांचा. हो, चांगला बॉल बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणूनच म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठलंही असो सर, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना, तुमच्या यशाला पर्याय नाहीये.
निश्चित आणि तुमच्या खेळामध्ये तो प्रमाणा दिसला पाहिजे आणि तो प्रामाणिकपणे तुम्हाला खेळावं लागेल. हा डॉट बॉल आलाय म्हणजे असेच काही जर डॉट बॉल आले ना तर मॅच बनवू शकते. 9 चेंडू 7ची गरज असताना हा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी. हवाई सफर. KTPL येतोय तो दमदार षटकार. अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. एक लाजवाब क्लासिकल प्रतिभावंत गौरवशाली फटका ठोकलाय आणि स्कोर जर आपण पाहिला तर आता बरोबरीत आलेला आहे. स्कोरची लेवल झाली आहे. एका धावेची आता गरज आहे. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर या टीमने सामना कंट्रोल केलाय परंतु अजूनही एका धावेची गरज आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. अजूनही शेवटची धाव मिळालेली नाहीये. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 हे चौथं पर्व आपण सर्वजण चौथा पर्वाचा आस्वाद घेत आहोत. सुरुवात तुम्ही सोडली नाही तर शेवट उद्या सोडू नका आणि असेच या स्पर्धेशी आपण जोडून राहा. लागोपाठचा आणखीन एक बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आलाय परंतु 6 बॉल 1 असं किती वेळा झालंय सर? 6 बॉल 1 धाव झालेली नाही आणि 6 बॉल वरती 1 धाव देखील झाली आहे. परंतु आता शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र कोण हाताळेल याच्याकडे नजरा असतील. पाहावं लागेल येणारे 6 बॉल 1 धावेंची गरज. निश्चित आपण अनेकदा बहुधा अशा प्रकारचा कारनामा होताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना अशक्यही गोष्टी शक्य होतात. त्यासाठी करावा लागेल तो आज तुम्हाला प्रयत्न. कारण 6 बॉलच्या पाठीमागे अवघ्या एका दावेची गरज आहे. असंही म्हटलं जातं ना की वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ ही स्वतःला बदलता आली पाहिजे. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है आणि तो संघर्ष आज करावा लागेल बालाजी सी फूड या टीमला. 6 बॉलच्या पाठीमागे एका धावेचा बचाव करायचा आहे. जाळं विणलंय. सर्व खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बोलवलेले आहेत. काहीच खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. म्हणजे प्रयत्न हाच राहील की शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला धावांचा बचाव करायचा आणि अंतिम षटक ज्यांच्या नावी शुभम पाटील आज हिरो बनतील का? 6 बॉल मध्ये एका धावेचा बचाव करतील का? पाठीमागच्या बाजूला बॉल क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय आणि अखेरकार त्रिमूर्ती फायटरने ही विजयाची धाव बनवली आणि या लीग मधला दुसरा सामना या टीमने जिंकलेला आहे. परंतु एका बाजूला आपण बालाजी सी फूड या टीमला पुढील मॅच साठी देऊया शुभेच्छा. आजचा पहिला दिवस भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर या कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चरण संग्रामाला सुरुवात झाली. सुरुवात आपण सोडली नाही. उद्या शेवट चुकू नका. या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण करूया अलाउन्स आणि या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय हनुमंत मोरे आपण यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. बॅटिंग आणि गोलंदाजी मध्ये चांगला खेळ केलाय या अष्टपैलू कामगिरीसाठी आपण त्यांना देऊया सामना